काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आणि नवनियुक्त खासदारांची आज मुंबईमध्ये बैठक पार पडते। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रभारी रमेश चेन्नीतलांसह प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित असतील। दादरच्या टिळक भवनामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर मुंबईमध्ये होत असलेली आणखी एक महत्त्वाची बैठक काँग्रेसच्या नवनियुक्त सगळ्या खासदारांची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे। नाना पटोले या बैठकीला उपस्थित असतील, त्याचबरोबर रमेश चेन्नीतला जे प्रभारी आहेत महाराष्ट्राचे ते सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आणि याविषयी अधिक बोलूया, मुंबईतून आपले प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, काँग्रेसच्या गोटामध्ये सुद्धा हालचालींना वेग आलेला आहे आणि त्याच अनुषंगानं मुंबईमध्ये होत असलेली टिळक भवनामध्ये होत असलेली काँग्रेसची आजची बैठक, काय प्रमुख मुद्दे दिसतात आजच्या बैठकीत? गुरु, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरात काँग्रेसला जो प्रतिसाद मिळालेला आहे, ज्या जास्त जागा काँग्रेसच्या निवडून आल्या या सगळ्यानंतर आपण जर पाहिलं तर बैठकीला दिल्लीमध्येही इंडिया आघाडीची बैठक झाली, काँग्रेसची बैठक झाली, याला वेग आलेला पाहायला मिळाला। आणि त्यानंतर आता मुंबईमध्ये काँग्रेसच्या टिळक भवनामध्ये आज दुपारी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। नाना पटोले जे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्याचबरोबर प्रभारी रमेश चेन्नीतला यांच्या प्रमुख उपस्थितीत जे नवनिर्वाचित खासदार आहेत राज्यातले, त्यांची ही बैठक पार होते। नेमकी भूमिका आणि इतर सगळ्या संदर्भात ही चर्चा होणार आहे। पुढची पावलं, पुढची राजकीय दिशा काय, नेमकं कोणत्या मुद्द्यावर पुढे आपल्याला जायचं, या सगळ्या विषयावर आज चर्चा होईल। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर उद्या जी आहे ती काँग्रेसची दिल्लीमध्ये एक बैठक आहे, त्यामध्ये देखील देशामध्ये कशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर विरोधी पक्षामध्ये काँग्रेस बसणार आहे, त्यामुळे विरोधी पक्ष नेते पद मिळणार आहे ते कोणाला द्यायचं, त्याचबरोबर अशा विविध गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यावर ही चर्चा जी आहे ती होणार आहे। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर उद्या देखील जे आहेत ते हे सगळे नवनिर्वाचित खासदार हे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्या आधीची बैठक जी आहे ती महाराष्ट्रामध्ये राज्यातील जे नवनिर्वाचित खासदार आहेत त्यांची पार पडते। त्यामुळे नेमकी काय भूमिका मांडली जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण की जर आपण पाहिलं की ज्याप्रमाणे निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि ज्याप्रमाणे काँग्रेसला यश आले, त्यानंतर इंडिया आघाडीची बैठक झाली होती, त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष हे नाना पटोले उपस्थित होते। त्यानंतर ते आज मुंबईत आहेत आणि मुंबईमध्ये ही महाराष्ट्राच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक पार पडते। त्यामुळे तिथे झालेल्या काही गोष्टी असतील, चर्चा असतील, त्या या ठिकाणी त्यातले मुद्दे मांडले जातील आणि त्यानंतर या ठिकाणी त्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल। आणि जी सांगितले जाते की दिल्लीमध्ये जी उद्या काँग्रेसची बैठक पार पडते, ज्या ठिकाणी मल्लिकार्जुन खरगे हे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी, प्रियंका गांधी हे सगळे त्या बैठकीत उपस्थित असणार आहे। त्यामुळे काँग्रेसची ही जी बैठक पार बरोबर आहे धनंजय, एकीकडे दिल्लीमध्ये काँग्रेसची खलबत सुरू आहे आणि दुसरीकडे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसच्या गोटामध्ये हालचालींना वेग आलेला आहे।